नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे नाना आणि मंजिरी दोघेजण रायाच्या घरी आलेले असतात. तेव्हा मंजिरी म्हणत असते की मामा, आम्ही घराच्या ठिकाणी तर पोचलोय, पण आता आतमध्ये जायचं आहे. काही सापडतंय का ते बघायचं आहे. तेव्हा इथे मंजिरी आणि नाना आता रायाच्या जळलेल्या घरामध्ये तर येतात, पण तिथे सगळं काही जळून खाक झालेलं असतं. आजूबाजूला वस्तू इथे खाली पडलेल्या असतात. तेव्हा इथे मंजिरीला आता चालताना सुद्धा तिथून त्रास होत असतो. तेव्हा नाना म्हणत असतात, मंजिरी, अगं बाळा, कशाला तू आतमध्ये जातेस? इथे काय भेटणार आहे तुला, सांग बरं तू. हे बघ, आता झालं असेल तुझं तर चल, आपण आता बाहेर जाऊया. तेव्हा मंजिरी म्हणत असते, नाना, आता इथपर्यंत आपण आलोय ना, जरा आतमध्ये जाऊन तर बघूया ना, काही सापडतंय का ते तरी बघूया. तेव्हा मंजिरीला आता तिथे काहीही सापडत नाही. तेव्हा नाना म्हणतात, तुला शोधायचं तरी काय आहे? तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते की भूत. तेव्हा नाना म्हणतात, मंजिरी, अगं काय बोलतेस तू? चल इथून आत्ताच्या आता बाहेर चल. त्यानंतरला इकडे आता ज्या ठिकाणी राया मंदिरामध्ये आलेला असतो त्या ठिकाणी प्रशांतसुद्धा आलेला असतो. तर इथे आता प्रशांतला रायाला सांगायचं असतं ते चिठ्ठीमधून की इथे हे सगळं त्याने जय घोरपडेच्या सांगण्यावरून केलं होतं आणि मंजिरीला बरं करायचं असेल तर एक अँटीडोस आहे असं सुद्धा त्याला सांगायचं असतं. पण इथे प्रशांत म्हणत असतो की हे बघ देवा, अरे काही चुकलं असेल तर पोटात घे आणि माझं हे आरतीचं ताट मान्य करून घे. तर इथे आरतीच्या ताटामध्ये त्याने आता चिठ्ठी ठेवलेली असते. पण इथे रायाला खूपच जास्त राग आलेला असतो. राया त्या आरतीच्या ताटाकडे बघत सुद्धा नाही आणि मंजिरी त्याला म्हणालेली असते की प्रशांत रुचिताचा नवरा आहे आणि जर तू प्रशांतला काही बोललास तर आपल्या रुचिताला सहन करावं लागेल. तेव्हा तू जे काही करशील ते विचारपूर्वक कर. आता फक्त रुचिता एकटी नाही आहे, तर कथासुद्धा तिच्याबरोबर आहे. त्या दोघींना त्रास होता कामा नये. तेव्हा राया गप्प बसतो आणि सरळ तिथून निघून जातो. तेव्हा प्रशांत मागे वळून बघतो तर राया गेलेला असतो. त्यामुळे राया प्रशांतने लिहिलेली चिठ्ठी काही वाचत तिथे बसत नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे मंजिरी आणि नाना दोघेही बाहेर आलेले असतात. मंजिरी म्हणत असते, नाना, इथल्या बायकांना विचारायचं का? कुणाला तरी काहीतरी माहिती असेल. तेव्हा इकडे आता मंजिरी विचारत असते की तुम्ही जरा सांगता का त्या टेकडीवरच्या घराबद्दल, ते जळलंय ना, त्या जळलेल्या घराबद्दल थोडी माहिती हवी होती. तेव्हा सगळ्या बायका म्हणतात की नाही, आम्हाला काही माहिती नाही. पण तिथे पारावरती 2 बायका बसलेल्या असतात. तेव्हा मंजिरी विचारते की ताई, जरा सांगता का त्या जळलेल्या घराबद्दल थोडी काही माहिती सांगा ना. तेव्हा इथे त्या बायका म्हणत असतात, हे बघा, त्या घराकडे जाऊ नका. माणसं काय, तिथे काळं कुत्रंसुद्धा फिरकायला जात नाही. अहो, तिथे घरामध्ये एक मुलगा आणि एक आई दोघेजणं जळलेले आहेत. कधी कधी ते लोक दिसतात. गावकऱ्यांना अजून कुणाला झपाटलेलं नाही आहे, पण झपाटण्याची शक्यता आहे, म्हणून तुम्ही तिथे जाऊ नका. तेव्हा मंजिरी म्हणत असते, पण ऐका ना, तुम्ही तिथे म्हणताय की भूतं आहेत म्हणून, काही पुरावा आहे का त्याचा? म्हणजे तुम्हाला कधी असं जाणवलंय? तेव्हा इकडे कधी ती आई दिसत होती, कधी मुलगा. तर इकडे आता भूतांचं तुम्ही विचारताय, काही शहरातून आलात की काय? भूतं आहेत की नाही त्याचे पुरावे विचारताय ना, म्हणून विचारलं. असं म्हणून बायका निघून जातात. तेव्हा नाना म्हणतात, मंजिरी, अगं भूतं आहेत की नाही त्याचा पुरावा काय विचारतेस त्यांना? त्यांच्याकडून पुरावे घेणार आहेस का? तेव्हा मंजिरी म्हणत असते, नाना, अहो पण जर तिथे भूतं वगैरे असती तर आपल्याला दिसली नसती का? आणि जर तिथे माणूस जळून गेले असतील तर तिथे हाडं, काही हड्डी वगैरे तरी सापडायला हवी होती. तिथे तर काहीच नाही आहे. तेव्हा इथे मंजिरी म्हणते की मी नेटवरती सर्च करते, काही त्याच्याबद्दल माहिती आहे का ते बघते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इकडे आता राया आलेला असतो मार्केटमध्ये आणि तो एका दुकानाजवळ थांबलेला असतो. त्यानंतरला तिथे प्रशांतसुद्धा येतो आणि प्रशांत बाहुली उचलतो. बाहुली उचलल्यानंतर प्रशांत म्हणत असतो की दादा, मला आहे ना माझ्या मुलीसाठी बाहुली घ्यायची आहे. तुम्हाला माहिती आहे का, माझीसुद्धा एक अशीच बाहुली आहे. तिचं नाव आहे कथा. तेव्हा दादा म्हणतात, हो का, तुम्हाला पण मुलगी आहे का? तिचं नाव आता मला कसं माहिती असणार? तेव्हा प्रशांतने नाव सांगितल्यानंतर तो म्हणत असतो की छान नाव आहे तुमच्या मुलीचं. तेव्हा प्रशांत म्हणत असतो की मला माझ्या मुलीला जपायचं आहे, तिला काही होऊ द्यायचं नाही आहे. आणि तो रायाकडे सतत बघत असतो. तेव्हा इकडे आता आरसासुद्धा तो बघतो आणि म्हणतो की आरशामध्ये सगळं काही स्पष्ट दिसतं ना, मागचं सगळं काही दिसतं. तेव्हा राया तो आरसा आता नीट पकडतो. तेव्हा मागे जय घोरपडेने पाठवलेला माणूस आता त्यांच्याकडेच बघत असतो. तर इथे जय घोरपडेने प्रशांतचा पाठलाग करायला सांगितलेलं असतं, जेणेकरून प्रशांत रायाला भेटून काही माहिती तर देणार नाही ना,
यासाठी त्याच्यावरती लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं. आणि जेव्हा प्रशांत असं म्हणतो की पाठीमागे बघा सगळं काही स्पष्ट दिसतं, तेव्हा आरशामध्ये रायाने आता जय घोरपडेच्या माणसाला बघितलेलं असतं. तेव्हा राया म्हणतो की हा प्रशांत मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय का? मला असं वाटतंय की जय घोरपडेने याच्यावरती लक्ष ठेवायला या माणसाला पाठवले आणि कथाच्या जीवाला धोका आहे म्हणून तर तो म्हणतोय की कथाला जपायचं आहे म्हणून. तेव्हा इथे रायाला कळतं की नक्कीच काहीतरी प्रशांत मला सांगण्याचा प्रयत्न करतोय, पण जय घोरपडेने त्याच्या पाठीवरती लक्ष ठेवायला माणूस ठेवल्यामुळे त्याला काही सांगता येत नाही आहे. तेव्हा इथे राया म्हणतो याच्या तर आता. तेव्हा प्रशांत म्हणत असतो नाही नाही आता नको, आता आरशामध्ये सरळ बघून पुढेच जा, कारण का जर मागे गेलास तर कदाचित माझी भावली माझ्या हातातून निसटेल आणि मला तिला काही होऊ द्यायचं नाही आहे, मला जपायचं आहे तिला. तेव्हा इथे रायाला कळतं की प्रशांत हे सगळं मुद्दामून बोलतोय, कारण का जेणेकरून कथाला जय घोरपडेने काही करू नये म्हणून. तेव्हा इथे राया म्हणतो की आता वेळ खूप महत्त्वाची आहे मित्रा आणि आताची वेळ ही बरोबर नाही आहे, वेळ मिळाल्यानंतर मी स्वतः तुझ्याजवळ बोलायला येईन. तेव्हा इथे प्रशांत लगेच तिथून निघून जातो. रायाला कळलेलं असतं की प्रशांतला त्याला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता मंजिरी आणि नाना एका ठिकाणी बसलेले असतात. मंजिरी बघत असते की मोबाईलला रेंज आहे का आणि मोबाईलला रेंज नसते. तेव्हा इथे तात्या आता तिला म्हणत असतात की हे बघ मंजिरी, आता तुला मामाने दिलेला काढा प्यायचा आहे. मंजिरी म्हणते नाही नको नाना आता नको. तेव्हा नाना म्हणतात हे बघ जर नाही प्यायलीस ना तर आताच्या आता आपण रिटर्न जातो आहे आणि तू हॉस्पिटलला ॲडमिट हो. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते बरं द्या ते काढा इकडे द्या. त्यानंतरला पाणी प्यायला दिल्यानंतर तिला खूप मोठा ठसका लागतो. तेव्हा नाना म्हणत असतात हे बघ तू जास्त दगदग करू नकोस, तुझी तब्येत बरी नाही आहे तुला माहिती आहे ना, त्याच्यामुळे एकाएकी इतका त्रास करून घेऊ नकोस. तेव्हा मंजिरी म्हणते नाही नाना, इथे रेंज आहे का बघत होते, जरा नेटवरती याच्याबद्दल काही माहिती आहे का ते बघत होते. तेव्हा इथे एका ठिकाणी आता रेंज आलेली असते. तेव्हा मंजिरी चेक करत असताना त्याच्यामध्ये काही मुर्दा वगैरे सापडला आहे, जळून माणसं सापडली आहेत असा काही उल्लेख केलेला नसतो. ती म्हणत असते की रेंज आली आहे, इथे नेटवरती सगळं काही सर्च केलं आहे पण माहितीच येत नाही आहे. माहिती फक्त एवढंच आली आहे की या घराला आग लागली म्हणून, आणि सापडलं आहे काय तर काहीच सापडलेलं नाही आहे. जळकं सामान, माणसं जर सापडली असती तर मृतदेह सापडले असं काहीतरी त्याच्यामध्ये लिहिलं असतं ना. त्यानंतर इथे आता मामाने दिलेला काढा नानांनी मंजिरीला प्यायला दिलेला असतो आणि मंजिरी तो पीत असते. त्यानंतरला रायाचा फोन येतो. तेव्हा मंजिरी लगेच फोन उचलते आणि म्हणते काय रे राया बोल. तेव्हा राया म्हणत असतो अगं मिस फायर कुठे आहेस तू आणि कशी आहेस, तुला बरं वाटते ना, तुझी तब्येत तर ठीक आहे ना. तेव्हा इथे मंजिरी म्हणते हो माझी तब्येत एकदम ठीक आहे. तेव्हा राया म्हणतो कसली ठीक आहे तुझी तब्येत, बरं वाटत नाही आहे तरी देवदर्शनाला गेलीस, झालं का मग दर्शन वगैरे, सगळं काही व्यवस्थित झालं ना. तेव्हा मंजिरी म्हणते हो दर्शन तर झालं, अरे आम्ही तिथेच आहोत आता. तेव्हा राया म्हणतो हो का, तुला माहिती आहे का मिस फायर, अरे तो प्रशांत. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते राया अरे मी तुला किती वेळा सांगितले प्रशांतच्या मागे जाऊ नकोस, त्याला त्रास देऊ नकोस, त्याला त्रास झाला तर रुचिता आणि कथाला त्रास होईल, तुला माहिती आहे ना. हे बघ मी आता तिथे नाही आहे, त्याच्यामुळे जे काही करशील ते रुचिताला आणि कथाला नजरेच्या समोर ठेवून करशील, कळते का तुला, तू त्याच्या मागे नको जाऊ आता. तेव्हा राया म्हणतो अगं मी त्याच्या मागे जात नाही आहे तर तोच माझ्या मागे येतो आहे, माहिती आहे का तुला तो काय म्हणत होता. तेव्हा मंजिरी म्हणते काय म्हणाला. तेव्हा इकडे आता मंदिरामध्ये जे काही प्रशांत बोलतो ते सुद्धा राया मंजिरीला सांगतो आणि तो दुकानामध्ये गेल्यानंतर तिथे सुद्धा राया जे काही आता प्रशांतजवळ बोलतो ते सुद्धा त्याला सांगतो. तेव्हा मंजिरी म्हणते बरं ठीक आहे, त्याला जे काही सांगायचं असेल तो सांगेल, पण तू त्याला आता काही बोलू नकोस. तेव्हा इथे राया म्हणत असतो मिस फायर लवकर ये ना गं, मला करमत नाही आहे, तुला माहिती आहे का, जर आता प्रशांत सापडला नसता ना मला मध्येच तर आज मी तुला भेटायला येतच होतो, मी येत होतो तुझ्याकडे. तेव्हा मंजिरी म्हणते खरंच येणार होतास का. तेव्हा राया म्हणतो हा मग काय, मला तुझी किती आठवण येते माहिती आहे का. तेव्हा इथे मंजिरी म्हणते आठवण येते तुला. त्यानंतर इथे नाना फोन घेतात आणि म्हणतात काय रे राया, माझ्या मुलीची तुला आठवण काय येते. तेव्हा राया म्हणत असतो की आधीच इथे जीजी माझ्यावरती रागवते, आता इथे नाना रागवायला नको. आणि लगेच बोलता बोलता इथे राया म्हणत असतो की अरे बापरे नाना. तो म्हणतो की नाना आवाज येत नाही आहे, हॅलो हॅलो म्हणून फोन ठेवून देतो. तेव्हा इथे नाना म्हणतात काय गं, आता तर आवाज येत होता आणि लगेच त्याने फोन का ठेवून दिला. तेव्हा मंजिरी मनामध्ये म्हणत असते की मला माहिती आहे राया घाबरला असेल आणि म्हणूनच त्याने फोन कट केला, कट झालेला नाही आहे.
त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये मंजिरी आणि नाना दोघेजण आलेले असतात. मंजिरी म्हणत असते की नाना, हे लोक आपली खरंच मदत करतील ना? नाना म्हणतात की नक्की मदत करतील. अगं, मामांचं बोलणं झालं आहे त्यांच्याबरोबर. मामा त्यांच्या ओळखीचे आहेत आणि माझंसुद्धा बोलणं झालं आहे ना. तेव्हा हवालदार साहेब तिथे येतात. तेव्हा इकडे नाना म्हणत असतात की नमस्कार, मी सरपोतदार, माझंच तुमच्याबरोबर बोलणं झालं होतं. तेव्हा इकडे आता हवालदार सर म्हणत असतात की हे बघा, त्या ठिकाणी जिथे आग लागली होती आणि घर जळून गेलं होतं, ती खूपच जास्त जुनी घटना आहे. ती फाईल शोधायला वेळ लागेल, चला माझ्याबरोबर. तेव्हा इकडे नाना आणि मंजिरी दोघेजण हवालदारांबरोबर आता त्या स्टोरूममध्ये येतात, जिथे सगळ्या फाईल वगैरे ठेवलेल्या असतात. तेव्हा इथे हवालदार सर म्हणतात की ती जुनी फाईल आहे, आपल्याला शोधून काढावी लागेल. तेव्हा मंजिरी म्हणते, इथे तर एवढ्या सगळ्या फाईल आहेत, याच्यामध्ये ती फाईल कशी काय शोधायची? तेव्हा इथे मंजिरी आता जुने जे वर्ष असतात त्या बाजूला जाते आणि तिथून ती फाईल गोळा करते आणि एक एक शोधत असते. तेव्हा इथे मंजिरी आता शोधत असताना तिच्या हाताला ती जळक्या घराची फाईल लागते. तेव्हा इथे नाना म्हणत असतात की मंजिरी, तुझ्या हाताला काही लागलं आहे का? तेव्हा मंजिरी म्हणत असते, हो नाना, माझ्या हाती ती फाईल लागलेली आहे. तेव्हा नाना म्हणतात, हो का? मग काय लिहिलं आहे त्याच्यामध्ये? तेव्हा इकडे मंजिरी आता ती फाईल वाचत असते आणि म्हणत असते, हे काय? या फाईलमध्ये फक्त घर जळालं आहे एवढाच उल्लेख केला आहे. त्याच्यामध्ये मृतदेह सापडलेत किंवा हड्ड्या सापडल्यात, काही हाडं सापडलीत, असं काही लिहिलेलं नाही आहे. काय हो, पंचनामा तेव्हा झाला होता की नव्हता? तेव्हा इकडे आता हवालदार साहेब म्हणत असतात, हे बघा, पंचनाम्याला दुसरी माणसं गेली होती, मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे. तुम्हाला फाईल हवी होती, ती शोधून देण्यासाठी मी मदत केली. पंचनाम्यामध्ये जे काही तिथे सापडलं असेल तेच लिहिलं असेल ना? कदाचित तिथे मृतदेह सापडले नसतील म्हणून तिथे नाही लिहिलं आहे. रेकॉर्डला जे असतं ते त्याच्यामध्ये लिहिलं आहे. त्याच्यानंतरला इकडे मंजिरी म्हणत असते, पण याच्यामध्ये हाडांचा उल्लेख कुठेच केलेला नाही आहे. त्यानंतरला इथे मंजिरीने आता त्या सगळ्या फोटोज काढून घेतलेले असतात. त्या फाईलमध्ये जे पेजेस असतात त्याचे फोटोज तिने आपल्या मोबाईलमध्ये काढून घेतलेले असतात. त्यानंतरला हॉस्पिटलमध्ये लाईट गेलेली असते. तेव्हा राया म्हणत असतो, अरे हे काय, हॉस्पिटलमध्ये सुद्धा आता लाईट गेले. तेव्हा तो इथे काही जे पेशंट असतात त्यांना मदत करत असतो, कुणाला काही लागत असतो ते देत असतो. त्यानंतरला त्याची आई ज्या रूममध्ये असते त्या रूममध्ये तो आलेला असतो आणि म्हणत असतो की अरे देवा, इथे सुद्धा लाईट नाही आहे. माऊली किती शांतपणे झोपल्यात आणि बाहेर काय या लोकांचा नुसता कांगावा चाललाय. अरे जरा शांत बसा रे, माऊली किती शांतपणे झोपल्या आहेत, त्यांना आराम तर करू दे. त्याच्यानंतरला इकडे आता राया आपल्या आईलाच बघत असतो, पण तिचा चेहरा त्याला दिसत नाही म्हणून त्याने आपल्या आईला ओळखलेलं नसतं. त्याचबरोबर इथे आता नाना वेळेवरती मंजिरीला काढा करून देत असतात. तेव्हा इथे मंजिरीला आता नाना म्हणत असतात, अगं किती वेळा तेच तेच बघणार आहेस, त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का? त्याच्यामध्ये आता हाडांचा उल्लेख नाही आहे तर नाही आहे. त्यानंतरला इथे मामांना फोन केलेला असतो नानांनी. तेव्हा मामांना एका पेशंटला बघण्यासाठी बाहेरगावी जावं लागतं, त्यामुळे ते काही आता घरी येणार नसतात. तेव्हा इकडे आता नाना म्हणत असतात की मंजिरी, ऐकलंस ना, अगं तुझे मामा बाहेरगावी गेलेले आहेत एका पेशंटला बघायला, त्याच्यामुळे आता ते काही इथे येणार नाही. तेव्हा इथे मंजिरी म्हणते, हो नाना, ऐकलं मी. तेव्हा नाना म्हणतात, काय करतेस तू? आता ते वाचून वाचून काही त्याच्यामध्ये काही बदल होणार आहे का? मला असं वाटतंय की हाडं तिथे सापडली नसतील. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते, पण मग हाडं गेली कुठे नाना? लोकांचं म्हणणं आहे की तिथे रायाची आई आणि भाऊ दोघेजण त्या घरामध्ये जळाले. मग जर जळाले असतील तर पंचनामा केल्यानंतर त्याच्यामध्ये मृतदेह हे जळून खाक झालेत अशी काहीतरी माहिती असेल ना. तिथे हाडंसुद्धा सापडलेली नाही आहेत, तसासुद्धा उल्लेख केलेला नाही आहे. मला काय वाटतं नाना, मला असं वाटते की त्या घरामध्ये जळत असताना इथे रायाचे आई आणि भाऊ दोघेजणं तिथून बाहेर पडले असतील तर, ते दोघेजणं जळालेच नसतील तर, आणि गावकरी जे म्हणतायत ना, कधी भावाला बघितलं, कधी आईला बघितलं, तर ते लोक कधी कधी तिथे आले असतील कदाचित आणि त्यांना बघितलं असेल आणि त्यांना ते लोक भूत समजले असतील. जर तिथे भूत असते तर आपल्याला सुद्धा जाणवलं असतं ना काहीतरी निगेटिव्हिटी, किंवा हाडं वगैरे दिसली असती त्यांची. आपल्याला तरी तिथे काही दिसलं का? फक्त घर जळालं होतं आणि आतमध्ये सगळ्या वस्तू ह्या पडल्या होत्या, एवढंच तर फक्त आपल्याला दिसलं. तेव्हा इथे नाना म्हणत असतात, अगं पण आता लोक जर बोलतायत तर त्यांच्या बोलण्यातसुद्धा तथ्य आहे ना. आणि जर मग ते लोक जर जिवंत होते तर मग तो मुलगा आणि त्याची आई
दोघेही सोबत का त्यांना दिसले नाही गावकऱ्यांना? असे एकटे एकटे का दिसले? बरोबर ना? आणि ते जिवंत होते तर परत आल्यानंतर त्यांनी सगळ्यांना सांगायला हवं होतं, आम्ही मेलो नाही म्हणून, आम्ही जिवंत आहोत. लोक त्यांना भूत का समजले असते? तेव्हा मंजिरी म्हणते, हो नाना, बरोबर बोलताय तुम्ही. तुमच्या बोलण्यातसुद्धा तथ्य आहे. पण मला असं वाटतंय नाना की ते लोक ना जिवंतच आहेत आणि ते कुठेतरी दुसरीकडे असतील. तेव्हा इकडे आता राया ज्या हॉस्पिटलमध्ये थांबलेला असतो आणि ज्या वॉर्डमध्ये तो असतो तिथे त्याची आई असते. तेव्हा नर्स तिथे येतात आणि म्हणत असतात, राया दादा, अहो तुम्ही कुठे बसलात माहिती आहे का? ज्या बाईंना तुम्ही रक्त दिले आणि ज्यांचा जीव वाचवला आहे ना, त्याच आहेत ह्या. तुम्हाला त्यांचा चेहरा बघायचा आहे का? तेव्हा राया म्हणतो, हो बघायचा आहे. तेव्हा इकडे सिस्टर तिच्या तोंडावरती आता टॉर्च मारतच असतात. तेवढ्यातच इथे नानांचा फोन येतो रायाला आणि नाना म्हणत असतात की राया, अरे मंजिरीची तब्येत खूप बिघडली रे. मंजिरीला बरं वाटत नाही आहे. आम्ही दोघेजणं शांतपणे बोलत होतो आणि अचानक तिची तब्येत बिघडली. तेव्हा राया म्हणतो, कुठे आहात तुम्ही? मी लगेच तिथे येतोय. तेव्हा इकडे आता सिस्टर म्हणत असतात की राया दादा, तुम्हाला त्या बाईंचा चेहरा बघायचा आहे ना? आणि तेवढ्यातच लाईटसुद्धा आलेल्या असतात. पण राया इथे मंजिरीच्या काळजीने लगेचच बाहेर येतो. त्यानंतरला इथे राया मंजिरीला उचलून घेऊन येतो. तिला लगेचच हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सीमध्ये ॲडमिट केलेली असते. तिला इथे आता लगेच इमर्जन्सीमध्ये वॉर्डमध्ये घेऊन जातात. तेव्हा इथे राया म्हणत असतो की लवकर तुम्ही ट्रीटमेंट करा, तिच्याकडे लक्ष द्या. तेव्हा डॉक्टर म्हणतात, राया दादा काळजी करू नका, आमच्यावरती विश्वास ठेवा, सगळं काही ठीकच होईल. तेव्हा इथे राया म्हणतो की नाना काय झालं अचानक? तेव्हा नाना म्हणतात, अरे आम्ही दोघेजणं बोलत होतो आणि अचानक इथे मंजिरीला दम लागला रे आणि तिची तब्येतच बिघडली. त्यानंतर मंजिरी इथे आता हॉस्पिटलमध्ये असते. तेव्हा तिकडे ईश्वरी आलेली असते आणि ईश्वरी मंजिरीच्या डोक्यावरून हात फिरवते. तेव्हा इथे मंजिरी म्हणत असते, ईश्वरी तू इथे? तेव्हा ईश्वरी म्हणते, मग काय, तुझी तब्येत बिघडले हे कळलं आणि मग तुला भेटायला आले आणि येताना तुझ्यासाठी स्पेशल गिफ्टसुद्धा घेऊन आले, आशीर्वाद घेऊन आले तुझ्यासाठी. तेव्हा इकडे आता बाप्पाची मूर्ती तिने छोटीशी आणलेली असते. तेव्हा इकडे मंजिरी म्हणत असते की तुझी खूपच श्रद्धा आहे ना देवावरती? तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, हो ना, आणि तुझीसुद्धा श्रद्धा आहे मला माहिती आहे आणि तुला आता बाप्पाच्या आशीर्वादाची गरज आहे म्हणून मी बाप्पाची मूर्तीच तुझ्यासाठी आणली. तेव्हा इकडे आता मंजिरी म्हणत असते की खरंच आता मागे गणपतीसुद्धा आले होते आणि तू माझ्यासाठी इथे बाप्पाची मूर्ती घेऊन आलीस. त्याच्यानंतरला इथे ईश्वरी म्हणत असते की बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुझ्याबरोबर राहील. तेव्हा मंजिरी म्हणते की ईश्वरी तू माझ्यासाठी बाप्पाजवळ मागणं मागशील ना, प्रार्थना करशील ना? तेव्हा ती म्हणते, ही पण काय बोलायची गोष्ट आहे का? मी माझ्या मैत्रिणीसाठी प्रार्थना नाही करणार तर कुणासाठी करणार आहे? तेव्हा ती म्हणते, बरं ठीक आहे, चल आता मी जाते. आधी जशी ॲक्टिव्ह असायचीच ना तशी आताही राहा. तुला अंथरुणावरती अशी खितपत पडलेली बघवत नाही आहे मला. त्याच्यानंतरला मंजिरी डोळे उघडून बघते तर तिथे ईश्वरी नसते. तेव्हा ती म्हणते, ईश्वरी? तेव्हा सिस्टर येतात आणि म्हणतात की हो, ईश्वरीने तुमच्यासाठी हे पार्सल पाठवलेलं आहे. तेव्हा मंजिरी ते उघडून बघते तर त्याच्यामध्ये मूर्ती असते बाप्पाची. तेव्हा ती म्हणते की म्हणजे मला इथे भास झाला होता, स्वप्न पडलं होतं आणि खरोखर ईश्वरीने मला बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून इथे मूर्ती पाठवून दिली. त्यानंतर ती लगेचच आपल्या मैत्रिणीला फोन करते आणि विचारत असते की ईश्वरी तुला माहिती आहे का, तू आता माझ्या स्वप्नात आली होतीस. तेव्हा ईश्वरी म्हणते, हां मग? एका मैत्रिणीने मैत्रिणीला जर इथे याद केलं तर मग स्वप्नात तर यायलाच हवं ना? तेव्हा इथे मंजिरी म्हणते, अगं पण माझ्या स्वप्नात तू मला बाप्पाची मूर्ती दिली आहेस आणि खरोखरसुद्धा तू तशीच मूर्ती मला इथे पार्सल पाठवली आहेस. तेव्हा इकडे ईश्वरी म्हणते, चला, म्हणजे तुला जे पार्सल पाठवलं होतं ते तर तुला मिळालं ना, ते बरं झालं. बाप्पाचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी असतो तसा तुझ्याही पाठीशी आता राहील, बरोबर की नाही? बरं चल आता मी जाते. तू जशी तुझ्या चादरीच्या दुकानामध्ये काम करतेस ना, तशी मी इथे एका खडूसच्या हाताच्या खाली काम करते. तेव्हा मला उशीर झाला ना तर विनाकारण मला ओरडत बसेल. मला आता जावं लागणार आहे, आपण नंतर भेटूया. तेव्हा मंजिरी म्हणते, हो ठीक आहे. त्यानंतर फोन ठेवल्यानंतर इथे मंजिरी आता बाप्पाची मूर्ती खूपच प्रेमाने बघत असते. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे मंजिरी रायाला म्हणत असते की राया, मला आता कंटाळा आलाय रे, मलासुद्धा बाहेर जावंसं वाटतंय, चांदणं बघावंसं वाटतंय, पण माझ्या हे नशिबातच नाही आहे. तेव्हा राया मंजिरीचं बोलणं आता पूर्ण करण्यासाठी रानामध्ये जातो आणि इथे रूममध्ये काळोख करून आता त्याने जे काजवे आणलेले असतात ते बरणीतून बाहेर काढतो आणि पूर्ण रूममध्ये आता काजवे काजवे होतात. तेव्हा राया म्हणतो, बघ मिस फायर, तुला बाहेर चांदण्या बघायला जायचं होतं ना, पण मी चांदण्यांनाच इथे घेऊन आलो.
तेव्हा मंजिरी म्हणत असते, हो ना रे, आता तू चांदण्या इथे घेऊन आलास. किती दिवस माझ्या नशिबात राहिलेत काय माहिती. माझे खूपच कमी दिवस आता उरलेले आहेत. तेव्हा राया म्हणत असतो, मिस फायर असं बोलू नकोस. तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत गं. माझं खूपच प्रेम आहे तुझ्यावरती. असं राया आता मंजिरीला म्हणत असतो.